नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेत आपण कॉस्ट शीट वरचा 6वा उदाहरण बघूया। उदाहरण मी तुम्हाला ग्रुपवर पाठवलेलं आहे PDF स्वरूपात की उदाहरण कशा प्रकारचं आहे, तरी सुद्धा मी या उदाहरणाचे वाचन करतो आहे तुमच्यासमोर। लक्ष देऊन ऐका आणि आपल्याला उदाहरणात काय विचारलेलं आहे ते लक्षात घ्या। प्रॉब्लेम नंबर 6, बाय द हेल्प ऑफ फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर कॉस्ट शीट फॉर द मंथ ऑफ सप्टेंबर 2009। पहिला पॉईंट रॉ मटेरियल परचेस, त्याच्यात ए पॉईंट आहे 5000 kg पर kg ₹10। बी पॉईंट आहे 10,000 kg पर kg ₹6। नेक्स्ट सेकंड पॉइंट आहे डायरेक्ट वेजेस। डायरेक्ट वेजेसचे 4 पॉइंट्स आहेत, ए बी सी आणि डी। तर बघा ए पॉइंट्स मध्ये काय आहे, स्किल्ड वर्कर्स इन ब्रॅकेट 100 वर्कर्स ₹100 पर वर्कर्स। बी पॉइंट सेमी स्किल्ड वर्क्स इन ब्रॅकेट 400 वर्कर्स ₹80 पर वर्कर्स। सी पॉइंट अनस्किल्ड वर्कर्स इन ब्रॅकेट 500 workers per workers ₹50। and D point manufacturing wages ₹40,000 40,000। तिसऱ्या नंबरचा पॉइंट आहे इनडायरेक्ट वेजेस ₹2750। 4 पॉइंट्स स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ऑन 1st September 2009 ₹75,000। नेक्स्ट पॉइंट स्टॉक ऑफ रॉ मटेरियल on 31st September 2009 10,000 kg per kg ₹3। Next point stock of finished goods on 1st September 2009 ₹54,000। Next point stock of finished goods 30 September 2009 ₹81,000। Next point work in progress on 1st September 2009 in ₹28,000। Next point work in progress on 31st September 2009 ₹35,000। Next point depreciation of machinery ₹13,500। Next point carries inward ₹1,500। रिसर्च एक्सपेन्सेस पर ॲनम म्हणजेच पूर्ण वर्षाचा दिलेला आहे रिसर्च एक्सपेन्सेस ₹60,000। ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ₹6,500। ऑफिस रेंट अँड रेट्स ₹2,500। ॲडव्हर्टाइजमेंट ₹2,500 पर मंथ। आपल्याला फक्त एकाच महिन्याचा ड्युरेशन या उदाहरणात दिलेला आहे, तो म्हणजे 1 सप्टेंबर 2009 ते 30 सप्टेंबर 2009। म्हणजेच जो पिरियड्स आहे या उदाहरणात तो फक्त एकच महिन्याचा दिलेला आहे। काही काही उदाहरणात 1 वर्षाचा दिलेला राहतो, 6 महिन्याचा दिलेला राहतो, पण या उदाहरणात मात्र एकच महिन्याचा ड्युरेशन दिलेला आहे। अदर फॅक्टरी एक्सपेन्सेस 10% ऑन प्राइम कास्ट, म्हणजे जो अदर फॅक्टरी जो एक्सपेन्सेस आहे तो 10% आपल्याला प्राइम कास्टवर घ्यावा लागेल। नंतरचं पॉईंट्स आहे रेंट रेट्स अँड इन्शुरन्स ऑफ फॅक्टरी ₹6,000। नेक्स्ट पॉईंट अदर ऑफिस एक्सपेन्सेस 5% ऑन फॅक्टरी कॉस्ट। अँड लास्ट पॉईंट इज प्रॉफिट 15% ऑन सेल्स। आपल्याला सेल्सवर 15% प्रॉफिट घ्यायचं आहे। तर खूप महत्त्वाचं उदाहरण आहे। खूप पॉईंट्स इथं महत्त्वाचे दिलेले आहेत, जे पॉईंट्स याच्या आधी आपण शिकलेले आहोत, पण प्रत्येकच पॉईंट आपण शिकलेले नाही आहोत। असे पॉईंट्स या उदाहरणात दिलेले आहेत आणि म्हणून सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगू इच्छितो आहे की प्रत्येक उदाहरण तुम्हाला लक्ष देऊन ऐकणे आहे। आपल्या रजिस्टर वहीमध्ये त्याची नोंद करणे खूप आवश्यक आहे। प्रत्येक उदाहरण तुम्ही लिहित चला, व्हिडिओ पाहत चला, तर तुमच्या लवकर लक्षात येईल। अदरवाईज तुमच्या लवकर लक्षात येणार नाही आणि समजणार सुद्धा नाही।
ज्या पद्धतीने आपण आखणी करत आलेल्या कॉस्ट शीट, पिरियड 1 मंथ, याची आखणी करा. ज्या पद्धतीने आपण आखणी करत आलेल्या त्याच्या आधीचे उदाहरण सिरियल नंबर, पर्टिक्युलर्स, रुपीज अँड रुपीज. पहिले पॉइंट्स बघा. कन्झ्युम्ड मटेरियल, फॉर्मेट पाठांतरच करून टाकायचे आहे. कन्झ्युम्ड मटेरियल, याच्यातला पहिला पॉइंट राहतो आहे ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल किती दिला बघा. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल पॉइंट नंबर 4 75,000. नंतर याच्यात प्लस होईल मटेरियल परचेस. मटेरियल परचेस मध्ये बघा काय दिलेलं आहे. ए पॉइंट आणि बी पॉइंट असे दोन पॉइंट्स दिलेले आहेत. 5000 kg पर kg 10 रुपीज. तर त्याच्यातलं ए पॉइंट लिहा 5000 इंटू 10 रुपीज किती होणार 50,000. त्याच्यातला बी पॉइंट्स आहे 1000 kg पर kg 6 रुपीज. 1000 kg पर रुपीज 6 म्हणजेच 6000. रॉ मटेरियल परचेस संदर्भात झालेला आहे. नंतर कॅरीज इनवर्ड 11 नंबरचा पॉइंट. कॅरीज इनवर्ड प्लस कॅरीज इनवर्ड किती दिलेलं. कॅरीज इनवर्ड 1500. अजून काय दिलेलं आहे का नाही. आता याची टोटल करा किती आहे 75,000 50,000 75,000 6,000 आणि 1,500 1,32,500. 1,32,500 मायनस याच्यामधून मायनस करायचं क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस किती दिलेला आहे. 5 नंबरचा पॉइंट्स बघा. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ऑन 31 September 2009 10,000 kg पर kg 3 रुपीज. 10,000 आणि 3 30,000 मायनस 30,000 याच्यामधून मायनस करा तर किती होतील 1,02,500. हा काय राहणार आहे कन्झ्युम्ड मटेरियल. याच्यानंतर प्लस होईल बघा. प्लस डायरेक्ट वेजेस दिलेला आहे बघा. डायरेक्ट वेजेस मध्ये पॉइंट्स तुम्हाला 4 दिलेले आहेत. त्याच्यातला पहिला पॉइंट ये स्किल्ड वर्कर्स दिलेले आहेत. 100 वर्कर्स रुपीज 100 पर वर्कर्स म्हणजेच 100 वर्कर्स त्याचा रेट आहे 100 रुपये पर वर्कर्स. तर किती होते 100 गुणिला 100 10,000 रुपये. 10,000 10,000 रुपये. बी पॉइंट्स बघा. सेमी स्किल्ड
सेमी स्किल्ड वर्कर्स, सेमी स्किल्ड वर्कर्स त्याचा रेट दिलेला आहे 400 वर्कर्स आहेत आणि प्रत्येक वर्कर्सचा रेट 80 रुपये दिलेला आहे, म्हणजे 400 वर्कर्स इंटू 80 रुपीज, 400 वर्कर्स इंटू 80 रुपीज 832,000 रुपये. नंतर सी पॉइंट अनस्किल्ड वर्कर, अनस्किल्ड वर्कर्स, अनस्किल्ड वर्कर्स काय दिले आहेत 500 वर्कर्स दिलेले आहेत आणि प्रत्येक वर्कर्सचा रेट दिलेला आहे 50 रुपये पर वर्कर्स, म्हणजे 500 गुणिला 50, 500 गुणिला 50 25,000, 25,000. नंतर डी पॉइंट्स मॅन्युफॅक्चरिंग वेजेस, मॅन्युफॅक्चरिंग वेजेसची डायरेक्ट रक्कम दिलेली आहे 40,000 रुपये, 40,000 रुपये. आता याची टोटल करा 10,000, 32,000, 42,000 आणि 25, 42,000 आणि 25,000 आणि 40,000, 1,07,000, 1,07,000. याची टोटल करा 1,07,000 आणि 1,02,500, 1,02,500, 2,09,500, 2,09,500. हा काय राहणार आहे प्राइम कॉस्ट, प्राइम कॉस्ट. पहिला पण समजलं विद्यार्थ्यांना, थोडंसं वेगळं उदाहरण आहे पण इम्पॉर्टंट उदाहरण आहे आणि खूप महत्त्वाचं उदाहरण आहे, कारण आपण याच्या नंतर जे काय उदाहरण बघूया ते सॉल्युशन करण्याची पद्धत मात्र तीच राहील, पण आपल्याला वेगवेगळे मुद्दे पाहायला मिळतील. 2,09,500 प्राइम कॉस्ट झालेला आहे. नंतर आता याच्यानंतर कोणतं पॉईंट्स येतं, सेकंड पॉईंट फॅक्टरी ओव्हरहेड, दुसरा पॉईंट फॅक्टरी ओव्हरहेड. फॅक्टरी ओव्हरहेड मध्ये काय काय येईल बघा, इनडायरेक्ट वेजेस, तिसऱ्या नंबरचा पॉईंट इनडायरेक्ट वेजेस. इनडायरेक्ट वेजेस किती दिलेला आहे 2,750, 2,750. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस नंतर बघा काय दिलेला आहे, वर्क इन प्रोग्रेस तर तो ओपनिंग क्लोजिंग आहे. डिप्रिशिएशन ऑफ मशिनरी 10 नंबरचा पॉईंट, डिप्रिशिएशन ऑफ मशिनरी, डिप्रिशिएशन ऑफ मशिनरी किती दिलेला आहे 13,500, 13,500. डिप्रिशिएशन ऑफ मशिनरी झालेला आहे, कॅरीज इनवर्ड सुद्धा झालेला आहे, कॅरीज आउटवर्ड सेलिंग मध्ये जाणार आहे. रिसर्च एक्सपेन्सेस पर एनम, रिसर्च एक्सपेन्सेस पर एनम 60,000, म्हणजे एका वर्षाचा आपल्याला दिलेला आहे 60,000 आणि आपल्याला ड्युरेशन किती महिन्याचा दिलेला आहे 1 महिन्याचा. तर आपल्याला पूर्ण वर्षाचा रिसर्च एक्सपेन्सेस 60,000 दिलेला आहे, तर आपल्याला एका महिन्याचा रिसर्च एक्सपेन्सेस काढावा लागेल. तर 60,000 भागिले 12 महिने तर किती निघेल 5,000, 5,000 याची रक्कम निघाली रिसर्च एक्सपेन्सेसची 5,000. नंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस सेलिंग मध्ये जाईल, ऑफिस रेंट ऑफिस मध्ये जाईल, ॲडव्हर्टाइजमेंट सेलिंग मध्ये जाईल. 7 नंबरचा पॉईंट बघा, अदर फॅक्टरी एक्सपेन्सेस 10% ऑन प्राइम कॉस्ट. अदर फॅक्टरी एक्सपेन्सेस 10% ऑन प्राइम कॉस्ट, 10% ऑन प्राइम कॉस्ट, 10% ऑन प्राइम कॉस्ट. प्राइम कॉस्ट किती दिलेला आहे 2,09,500, 2,09,500 गुणिला 10% भागिला 100 तर किती राहील 20,950, 20,950. आपल्याला अदर फॅक्टरी एक्सपेन्सेस जो दिलेला आहे तो 10% प्राइम कास्ट वर घ्यायचा आहे. प्राइम कास्ट दिलेला आहे 2,09,500, याच्या 10% म्हणजे किती होईल 20,950. मी बाजूला लिहितो आहे जागा अपुरी
पडल्यामुळे. अजून काही पॉइंट्स दिले आहेत का फॅक्टरी संदर्भात बघूया. रेट्स अँड इन्शुरन्स ऑफ फॅक्टरी, 18 नंबरचा पॉइंट. रेट्स अँड इन्शुरन्स 6000. रेट्स अँड इन्शुरन्स 6000. नंतर 19 नंबरचा पॉइंट अदर ऑफिस एक्सपेन्सेस, ऑफिस ओव्हरहेड दिले आणि प्रॉफिट, तर तो शेवटचा पॉइंट आहे. आता याची टोटल करा, किती येतो आहे 2750. 2750 प्लस 13500 प्लस 5000 प्लस 20950 आणि 6000, किती टोटल आलेली आहे 48200. 48200. 2,09,500 प्लस 48200, 2,09,500 प्लस 48200, टोटल आहे 2,57,700. 2,57,700. फॅक्टरी ओव्हरहेडचा मुद्दा आपण शिकत आहोत. याच्यात आपल्याला ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस दोन्ही आपल्याला खर्च दिलेले आहेत. तर याच्यात प्लस होईल ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस किती दिलेला आहे बघा. ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस 28,000. ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस 8 नंबरचा पॉइंट 1 सप्टेंबर 2009 28,000. 28,000. तर 2,57,700 प्लस 28,000 2,85,700. 2,85,700. याच्यामधून मायनस होईल क्लोजिंग स्टॉक वर्क इन प्रोग्रेस. क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस किती दिले आहे. क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस 9 नंबरचा पॉइंट 35,000. 35,000. 2,85,700 मायनस 35,000 2,50,700. 2,50,700 हा काय राहणार आहे फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट. याच्यानंतर तिसरा पॉइंट येतो आहे विद्यार्थ्यांनो ऑफिस ओव्हरहेड. ऑफिस ओव्हरहेड. ऑफिस ओव्हरहेड संदर्भात काय खर्च दिलेले आहेत ते बघूया. उदाहरणार्थ ऑफिस ओव्हरहेड संदर्भात दिलेला आहे ऑफिस रेंट अँड रेट्स 2,500. ऑफिस रेंट अँड रेट्स. ऑफिस रेंट अँड रेट्स दिलेला 2,500. 2,500. नंतर अदर फॅक्टरी एक्सपेन्सेस झालेला ॲडव्हर्टाइजमेंट सेलिंग मध्ये जाणार आहे. मागे काय दिलेलं आहे का अदर ऑफिस एक्सपेन्सेस 5% ऑन फॅक्टरी कॉस्ट. अदर ऑफिस एक्सपेन्सेस. अदर ऑफिस एक्सपेन्सेस 5% ऑन फॅक्टरी कॉस्ट. 5% ऑन फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट किती दिलेला आहे बघा 2,50,700. तर 2,50,700 गुणिला 5% भागिला 100. 2,50,700 चे 5% किती येणार आहे 12,535. 12,535. 12,535. अजून काही दिलेलं आहे का ऑफिस संदर्भात. शेवटचं पॉईंट 20 प्रॉफिट, तो 70ला कॅल्क्युलेशन होईल. आता याची टोटल करा 2,500 प्लस 12,535. 12,535 15,035. 15,035. आता याची टोटल करा 2,50,700. 2,50,700 प्लस 15,035 टोटल आहे 2,65,735. 2,65,735
35 हा काय राहणार आहे कास्ट ऑफ प्रोडक्शन. कास्ट ऑफ प्रोडक्शन. कास्ट ऑफ प्रोडक्शन. याच्यानंतर काही पॉइंट्स दिलेले आहेत विद्यार्थ्यांना आपल्याला प्रोडक्शन संदर्भात. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. तर याच्यात प्लस होणार आहे ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स किती दिलेला आहे. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स 1 सप्टेंबरच्या 54,000 प्लस करा 2,65,735 प्लस 54,000 3,19,735. 3,19,735. याच्यामधून मायनस काय होईल क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स किती दिलेला आहे. क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स 7 नंबरचा पॉइंट 81,000. याच्यामधून मायनस करा 3,19,735 मायनस 81,000 2,38,735. 2,38,735 हा काय राहणार आहे कास्ट ऑफ गुड सोल्ड. कास्ट ऑफ गुड सोल्ड. कास्ट ऑफ गुड सोल्ड. तर विद्यार्थ्यांना तिसऱ्या मुद्द्यांपर्यंत तुम्हाला माहिती समजली असेल कारण आपण ज्या पद्धतीने शिकत आलेले आहोत ती पद्धत सारखी आहे. फक्त जे काही खर्च आहेत ते कमी जास्त प्रमाणात आहे मात्र पद्धत तीच आहे. याच्यानंतर चौथा पॉइंट सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. इथं जागा अपुरी आहे म्हणून मला त्या बाजूला मिटवावं लागत आहे. मी या बाजूला लिहितो आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. Selling and distribution expenses. Selling and distribution expenses. Selling and distribution expenses. या संदर्भात आपल्याला काय दिलं आहे बघा. कॅरीज आउटवर्ड 12 नंबरचा पॉइंट. Carries outward. Carries outward. किती दिलेला कॅरीज आउटवर्ड 3,000 रुपये. कॅरीज आउटवर्ड 3,000 रुपये. नंतर 14 नंबरचा पॉइंट ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस दिलेला आहे 6,500 रुपये. 6,500 रुपये. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस नंतर दिलेला आहे ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरात खर्च. ॲडव्हर्टाइजमेंट 3,500 पर मंथ असं दिलेलं आहे पण आपला जो ड्युरेशन आहे या उदाहरणात तो फक्त 1 महिन्यासाठीचा आहे म्हणून 3,500 गुणिले 1 मंथ तर किती येणार आहे 3,500. अजून याच्या व्यतिरिक्त काही सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्स संदर्भात काही खर्च आहेत का नाही. याची टोटल करा 3,000 6,000 9,500 9 10,000 11,000. 3,000 प्लस 6,500 प्लस 3,500 सॉरी 13,000 9 9 10 11 13,000. आता 2,38,735 2,38,735 प्लस 13,000 2,51,735 2,51,735 हा काय राहणार आहे टोटल कॉस्ट. याच्यानंतर प्रॉफिट तुम्हाला विचारलेला आहे 15% ऑन सेल्स म्हणजेच 15%.
18% ऑन सेल्स. फॉर्म्युला तुम्हाला मी काल सांगितलं होतं कालच्या तासिकेमध्ये की आपल्याला जर 15% काढायचं असेल, जेवढं पर्सेंटेज विचारलं असेल तेवढा पर्सेंटेज कॅल्क्युलेशन करताना काय करावं लागेल की 100 मायनस 15% इज इक्वल टू 85%. तर याच्यात 15% आपल्याला प्रॉफिट काढायचं आहे. तर किती निघेल? टोटल कास्ट किती दिलेला आहे? 2,51,735. 2,51,735 गुणिला 15% भागीला 85. 2,51,735 गुणिला 15 भागीला 85 किती निघेल? 44,424. 44,424. 44,424. 44,424 याची टोटल करा. 2,51,735 प्लस 44,424 2,96,159. 2,96,159 हा काय राहणार आहे तुमचा? सेल्स. 2,96,159 तुमचा राहणार आहे सेल्स. तर विद्यार्थ्यांना समजलं आहे. उदाहरण क्रमांक 6 सोपं आहे. आपली पद्धत सॉल्व करायची तीच आहे. फक्त जे काही खर्च आहेत फॅक्टरी संदर्भात, ऑफिस संदर्भात, मटेरियल संदर्भात ते कमी जास्त प्रमाणात होत राहतील, पण मात्र आपली पद्धत हीच राहणार आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये उदाहरण याच पद्धतीने सॉल्व करायचे आहे. हा उदाहरण इथेच संपला आहे आणि आपण इथेच थांबूया. पुढचं उदाहरण आपण पुढच्या तासिकेला घेऊया. धन्यवाद.